नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 23 जुलैला मुंबई बंदची घोषणा। कोणी केली ही घोषणा? काय राहणार बंद? दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे। नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या तरुण विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला आहे। दरम्यान आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीने 23 जुलैला मुंबई बंदची हाक दिली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली। प्रकाश आंबेडकर यांनी भाजप विरोधी पक्षांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। बड्या राजकीय पक्षांशी अद्याप चर्चा झाली नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे। मात्र स्थानिक पातळीवरील संघटना आमच्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। तसेच सामान्य माणसाला रस्त्यावर उतरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। काय राहणार बंद? प्रकाश आंबेडकर यांनी बंदची हाक दिली असली तरी यामध्ये अजून कोणते पक्ष सहभागी होतात यावरून त्याची व्याप्ती ठरेल। जर बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आणि वंचितसह इतर पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर त्याचा वाहतुकीला मोठा फटका बसू शकतो। शाळा कार्यालय बंद ठेवण्यासंदर्भातील निर्णय प्रशासन 1 दिवस आधी घेऊ शकतं। मंत्रालयाशिवाय कुठेही कलम 37(2), 37(3) कुठेही लागू नाही। लोकांनी स्वेच्छेने बंदमध्ये सहभागी व्हावं। लोकांनी कामाला जाऊ नये, दुकानं उघडू नये, ओला उबर बंद ठेवावी, बस चालकांनी त्यांच्या बसेस बाहेर काढू नयेत, ही आमची अपेक्षा आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिलीप निकम, मुंबई।